सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे माझ्या माहेरी म्हणजे मम्मीच्या घरी बघितलं तर हळदी कुंकू आणि त्यानिमित्ताने मी अशी ही रांगोळी काढलेली आहे। मी जोपर्यंत रांगोळी काढत होती तोपर्यंत मम्मीने बघितली तर घरात साफसफाई करायला घेतलेली आहे। यावेळी योगायोगाने बघितलं तर हळदी कुंकानिमित्त मी सुद्धा माहेरी आलेले आहे। तेवढंच मला हळदी कुंकाचा आस्वाद घेता येईल, कारण बघितलं तर गुजरातमध्ये तेवढंसं हळदी कुंकू होत नाहीत आणि मी ते खूप मिस करते आणि यावेळी आली आहे तर मला खूप छान वाटत आहे। आणि इथे रुईसुद्धा बघितलं तर आजीला तिळगुळ भरायला अशा प्रकारे मदत करत आहेत। तर हे लाडू बघितलं तर पॅकेटामध्ये भरण्याचं काम आम्ही रुईसला दिलेलं आहे आणि लहान मुलांना अशी कामं दिली तर त्यांनाही खूप मजा वाटते की आपण काहीतरी केलं, याचा त्यांना वेगळाच आनंद होतो आणि तोही खूप खुश होता। आणि एकीकडे बघितलं तर मम्मीसुद्धा बघितलं तर संध्याकाळसाठी बघितलं तर प्रतिमांना हार वगैरे बनवण्याचं काम करत होतं। रांगोळी काढून झालेलं आहे, बाकीचे आवराआवर पण झालेले आहे, वाण आणून झालेला आहे आणि आता सगळी जी म्हणजे आवराआवर आहे ती करून घेतो आणि अशा प्रकारे ही हळदी कुंकाची पूर्वतयारी आम्ही करून घेतलेली आहे। आता घरामध्ये सुद्धा थोडी रांगोळी काढायची आहे, ती सुद्धा मी आणि इथे संध्याकाळच्या हळदी कुंकाची तयारी करून झालेली आहे। फुलं आणलेली गुलाबाची ती कटिंग करून अशी ट्रेमध्ये भरून ठेवलेले आहेत। लाडूसुद्धा तयार आहेत, मस्त ठेवलेले आहेत एका वाडग्यामध्ये। त्याचप्रमाणे हळदी कुंकासाठी वाण आणलेलं आहे। मोबाईलचे पाऊच, खूप सुंदर असे मोबाईलचे पाऊच भेटलेले आणि ते सुद्धा यूज होतात, तर म्हणून मग हळदी कुंकासाठी हे मोबाईलचे असे पाऊच आणलेले आहेत आणि सगळी तयारी झालेली आहे। आणि आता आम्ही दोघीही हळदी कुंकासाठी रेडी झालेलो आहोत। आणि इथे काय होतं की बऱ्याच वेळा संध्याकाळी पाणी येतं, त्यामुळे बायका सगळं पाणी वगैरे भरून थोड्या उशिराच येतात, तर आम्ही आता वाट बघतो आहे बायकांच्या येण्याची। आणि मम्मी थोडी कॅमेरा शाय असल्यामुळे तिला कॅमेऱ्यामध्ये काय बोलायचं हे सुचत नाही आणि तिला आता सध्या वाटतं की मी तिचा फोटो काढते। तर अशा आम्ही दोघी तयार झालेलो आहोत आणि आता हळदी कुंकाची सुरुवात पहिलं वाण मम्मी मला देऊन करणार आहेत। तर चला मग हळदी कुंकाला सुरुवात करूया। आणि आता सोसायटीमधल्या बायका त्यांना आवरून जसं होईल तसं शक्य काम आवरून येत आहेत हळदी कुंकासाठी। आणि हळदी कुंकू म्हटलं की मला खूप आवडतं की त्यानिमित्ताने आपण सगळ्याजणी एकत्र येतो। नेहमीच कामाची गडबड, प्रत्येकजण कामात बिझी असतो, पण हळदी कुंकानिमित्त आपण छान तयार होऊन एकमेकींच्या घरी येतो, घरी जातो, छान फोटो काढले जातात, बोलणं होतं आणि या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते। आणि आज योगायोगाने मला महाराष्ट्रामध्ये आईच्या घरी आल्यामुळे या गोष्टीचा आनंद घेता येत आहे। सगळेजण बिल्डिंगमध्ये भेटले, त्याचा आनंद वेगळाच, कारण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे बघितलं तर एवढं एकमेकांशी कनेक्ट होत नाहीत, पण हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळ्यांची गाठभेट झाली आणि खरंच मला खूप छान मस्त वाटलं एकदम। आणि इथे बघा मम्मी सगळ्यांना हळदी कुंकासाठी हे वाण देत आहे आणि सगळ्यांना खूप आवडलं, कारण याचं यूज आहे मस्त। मोबाईल वगैरे आपण डेली यूजला तर मोबाईल वापरतोच आणि या पाऊचमध्ये ठेवून आपण मोबाईल ठेवू शकतो, म्हणून छान यूजफुल असं वाण मम्मीने निवडलं। आणि इथे बघा मस्त असं एकत्र आले तर सगळेजण फोटो काढून घेत आहेत आणि ही मज्जाच वेगळी असते। आणि मस्त असं मसाला दूध मी बनवलेलं होतं आणि आज एकाच ठिकाणी म्हणजे एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू होतं, म्हणजे तर बघितलं तर एका दिवशी 2-3 घरी हळदी कुंकू असतं आणि असं हे हळदी कुंकू आज मम्मीच्या घरी पार पाडलं।
खूप मज्जा आली, सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि मस्त वाटलं आणि या निमित्ताने एकत्र आल्यावर फोटो तर बनतोच. तर सगळ्या जणींनी आम्ही छान असं आठवण म्हणून फोटो काढला आणि फोटो खरंच एक आठवणी असतात. आणि हळदी-कुंकू झालं आणि आज माझ्या भाच्यालासुद्धा 1 महिना पूर्ण होतोय आणि त्यानिमित्ताने त्याचं फोटोशूट करण्याचं ठरवलं. 1 मंथ बड्डे आम्हाला त्याचा करायचा होता. तर त्यासाठी फोटोशूट करण्यासाठी मी आता माझ्या बहिणीच्या घरी आलेले आहे. संक्रांत असल्यामुळे संक्रांती आणि शी रिलेटेडच असं आपण फोटोशूट करूया असं डिसाईड झालं. मग घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये छान असा सेटअप करायचा. तर यासाठी मी फोटोशूटचं जे आहे सेटअप तो तयार करत आहे. 4-5 असे आम्ही म्हणजे थीम निवडलेल्या, त्यातल्या 3 फायनल केलेल्या आहेत. एक संक्रांत स्पेशल आहे आणि दुसरं थोडं वेगळं आहे. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायलाच मिळेल. तर चला मग आता इथे मी फोटोशूटची तयारी करते आहे आणि ऑलमोस्ट आपलं फोटोशूटची तयारी झालेली आहे. तर पुढे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायलाच मिळेल की कसं मी फोटोशूटसाठी रेडी केलेलं आहे. हा आहे आपला संक्रांत स्पेशल फोटोशूटचं थीम. तर इथे बघा मी असे पतंग ठेवलेले, सूर्य दाखवलेला आहे आणि गाजराचेच असे नारळाचे झाडं केलेले आहेत आणि फर्स्ट मंथ बड्डे शूट असल्यामुळे अशा प्रकारे मी असं हे फोटोशूटची थीम निवडलेली आहे आणि फायनली हे सगळं आपलं थीम रेडी झालेली आहे. आणि आता चला आपण फोटोशूट करून घेऊया. तुम्हाला ही फोटोशूटच्या फर्स्ट मंथचा थीम कशी वाटली हे सुद्धा मला